त्रिभाषा धोरणाबाबतचा GR रद्द केल्यानंतर 5 जुलैला वरळी डोम इथं ठाकरे बंधूंचा विजय मेळावा। मनसे आणि उबाठाचे प्रमुख नेते सकाळी 11 वाजता करणार वरळी डोमची पाहणी। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा वरळी डोममध्ये विजय मेळावा। सरकारला नमवलं वाजत गाजत या ठाकरे बंधूंचं मराठी माणसाला पत्रातून आवाहन। त्रिभाषा सूत्र GR रद्द केल्यानंतर शिवसेनेची बॅनरबाजी। मातोश्री आणि कलानगर परिसरात बॅनर लावून शिवसेने उबाठाला डिवचलं। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या। बॉम्बे स्कॉटिशचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांची कारवाई। कोल्हापूरच्या शिरोली पोलीस ठाण्यात राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हा दाखल। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची राज्य सरकारकडून दखल। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। अक्कलकुवाच्या केलखाडी गावाला भेट। साकव बांधण्याच्या हालचाली सुरू। शिक्षकांना अपमान केल्याच्या रागातून विद्यार्थ्यानं केली आत्महत्या। बुलडाण्याच्या नांदुरा इथली घटना। पोलिसांनी शिक्षकाला घेतलं ताब्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 8 दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर 5 देशांचा करणार दौरा। ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स संमेलनातही होणार सहभागी। पूजा अर्चा आणि आरतीनंतर अमरनाथ यात्रेकरता रवाना झालं यात्रेकरूंचं पहिलं पथक। उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी विधिवत पूजेनंतर दाखवला हिरवा झेंडा। 3 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार अमरनाथ यात्रा। भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून एडग्वास्टन इथं खेळला जाणार दुसरा कसोटी सामना। पहिल्या कसोटीतील पराभवामुळे भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता। महत्त्वाची बातमी आहे। त्रिभाषा सूत्र GR रद्द झाल्यावर दोन्ही शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। मातोश्री आणि कलानगर परिसरामध्ये शिवसेनेनं बॅनरबाजी करून इतर पक्षांना डिवचलेलं आहे। सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, उभाटानंच केला मराठीचा घात। त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय? अशा तिखट शब्दात मातोश्रीच्या बाहेर शिवसेनेनं बॅनरबाजी केलेली आहे। म्हणजे मातोश्रीच्या बाहेर शिवसेना शिंदे गटानं बॅनरबाजी केलेली आहे आणि उबाठाला दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय लिहिलंय कलानगर आणि मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी करून? तर सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, उबाठानंच केला मराठीचा घात। त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय? अशा तिखट शब्दात मातोश्रीच्या बाहेर शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केलेली आहे। त्रिभाषा सूत्री धोरणाला सर्व स्तरावरती विरोध होऊ लागला आणि त्यानंतर अखेर शासनाकडून हा GR रद्द केला। परंतु त्यानंतर सवाल उपस्थित होऊ लागला की हा जो धोरण आहे हे उद्धव ठाकरे यांच्या काळातील आहे असे आरोप देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागले। आणि त्यानंतर आत्ता जर आपण पाहिलं तर बांद्रा येथील कलानगर येथील मातोश्री परिसरामध्ये शिवसेनेकडून बॅनर झळकवण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं या बॅनरवरती स्पष्ट मथळ्यामध्ये लिहिलंय, त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय? असा सवाल देखील या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या बॅनरवरती महाराष्ट्र DGI-PR जो पोस्ट आहे ते देखील लावण्यात आलेला आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यबल गटाच्या शिफारशींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादरीकरण। शिफारशी आणि सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल। मुख्यमंत्री यामध्ये उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो आहे। तेव्हा
जेव्हा त्यांचं सरकार होतं 2020मध्ये आणि तेव्हाचेच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे असं यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तसंच त्याच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर आणखी काही कागदपत्रे यामध्ये जोडण्यात आलेली आहेत आणि त्या कागदपत्रामध्ये देखील हेच आपल्याला पाहायला मिळते की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालीतील शिफारसीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची अंमलबजावणी करण्याबाबतचं हे पत्रक आहे आणि त्याबद्दल काही हे मुद्दे आहेत। अर्थातच 2020चं हे धोरण होतं आणि त्यामध्ये डॉक्टर माशेलकर समिती देखील ही गठीत करण्यात आलेली होती। त्याचबरोबर त्याच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर लिहिलंय सत्य बाहेर आले, घशात गेले दात, उभाटानेच केला मराठीचा घात। अशा प्रकारे शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचणारे बॅनर जे आहे ते बांद्रा येथील कलानगर येथील मातोश्री परिसरामध्ये झळकवण्यात आलेले आहेत। आता या बॅनर नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेमकं काय उत्तर येतंय हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, बांद्रा।